देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी पुरवठा करत असून गोरगरिबी शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे शासन सत्तेत आल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना, शेतकरीसाठी मुख्यमंत्री नामे शेतकरी सन्मान निधी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यासह विविध योजना राबविण्यात येत असून निधीअभावी या योजना बंद पडणार नसल्याच्या ग्वाही यावेळी उपमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। हिंगोली येथील कावड यात्रा महोत्सव समितीच्या वतीने यात्रेचा समारोपीय कार्यक्रम गांधी चौकात आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी एकनाथ शिंदे हे बोलत होते। व्यासपीठावर विधान परिषद सदस्य हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार बाबूराव कदम कोळीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे हे उपस्थित होते। आमदार संतोष बांगर हे 2016 पासून कावड यात्रेचे आयोजन करत असून गेल्या 3 वर्षापासून इथे येत असल्याचे सांगून दरवर्षी या यात्रेला शिवभक्तांची हजेरी वाढत असल्याची उपमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। गेल्या 2.5 वर्षात जिल्ह्याच्या विविध विकासासाठी आपण ₹260 कोटी भरघोस निधी दिल्या सांगून भविष्यात हा निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेले आदिवासी बांधवांना उपोष मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून त्या सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले।